अशा प्रकारे आपलं कालचं चॅलेंज कम्प्लीट झालं. कालचं चॅलेंज होतं आपलं सगळ्यात बेस्ट होतं. सीएनजी पूर्ण टाकी मोकळी करायची होती आणि आपला शब्द आहे, शब्द पाळला आपण. रात्रीचे 12:30 वाजले होते तरीही आपण सीएनजी मोकळा केलेला होता. रात्री 12 वाजता आपण चॅलेंज घेतलेलं, ते चॅलेंज पूर्ण केलं आपण. तर आजचं चॅलेंज काय असेल हे बघू आपण आता. आजचं नवीन चॅलेंज भेटलेलं आहे आपल्याला. आजचं चॅलेंज आहे गाडीच्या सीटवर उठायचंच नाही. म्हणजे चाय प्यायला असू तशासाठी उठायचं नाही. जर उठायचं असेल तर फक्त सीएनजी आणि पाणी बॉटल भरण्यासाठी, तो दुसरं कशासाठीच उठायचं नाही. आणि त्याच्यामध्ये मेन महत्वाचं, मोबाईल मध्ये व्हिडिओ बघायचे नाहीत, काही बघायचं नाही. प्रॉपरली धंदा किती होतो आणि सीटवर न हलता 8 तासामध्ये धंदा किती होणार आहे हे बघू आपण. आता वाजले 2:20. तर त्याच्याप्रमाणे आपण पहिली राईड उचललेली आहे, धायरी उचललेली आहे. तर चला बघू आता किती होणार आहे धंदा आपला. 7, 9. 104 रुपये दाखवत आहे. प्रकारे पहिली बुकिंग ड्रॉप झाली आपली. धायरी चौकातच उतरलं कस्टमर. त्यांना 1.7 म्हणजे 1700 मीटर पुढे जायचं होतं, पण कस्टमरला अर्जंट काम आलं. धायरी डीएसके रोडला जातो त्या चौकातच आहे आता आपण. पहिलं भाडं भेटलं 104 रुपये. आता बघू सेकंड भाडं. इथं एक रिक्षावाले होते, ओळखीचे होते. ते आपल्याला सांगितलं की इथनं 501 वाजलं, 601 वाजलं, 401 वाजलं. म्हणजे आकडे मोठे वाजून गेलेले आहेत. आपल्या नशिबामध्ये कुठला आकडा आहे हे बघू. चॅलेंज आपलं ह्या खुर्चीवरनं हलायचं नाही. तर किती धंदा होणार 10 तासामध्ये? चला चेक करू. 8 तासामध्ये, सॉरी 10 तास म्हणतो, 8 तासामध्ये. 8 तास सगळ्यांचे वर्किंग अवर्स असतात. तर 8 तासामध्ये किती धंदा होणार हे आज आपण चॅलेंज घेतला नाही. सगळ्यांना वाटतं की 8 तास आम्ही काम करतो तर आमचे किती होतात, ह्यांचे किती होतात, तसे सगळ्यांचे प्रश्न असतात. त्या प्रश्नावर आपण आज चॅलेंज घेऊन आलेलो आहे. तर आजचं चॅलेंज कसं जातंय ते बघू आणि किती आकडे मिळणार आहे हे पण बघू आपण. त्या खाली उतरायचं ना, आपण गाडीच्या मागच्या सीटवर जाऊ. आपण बसण्यासाठी सीट आणि पाण्याची बॉटल काढून घेऊ. गाडीच्या खाली बी उतरायचं नाही, काहीच नाही करायचं. गाडीच्या मध्ये असं फिरायला काय वाटतं मला कमेंट करून सांगा सगळ्यांनी. असं फिरायला काय वाटतं. चला बघू आता नेक्स्ट भाडं कुठलं आहे. अजून तर काय भाडे वाजत नाहीये. तर कुठलं वाजल, किती वेळ झालं वाजत नाहीये काय माहिती. एकही भाडं वाजलं नाही, लोकल बी वाजलं नाही. एक वाजल्या सदाशी पेठ, या पेठेतलं वाजलं, पण पेठेमध्ये आपण जात नाही त्याच्यावर नाही गेलो. तर दुसरं भाडं कुठलं वाजल हे बघू. स्टुडंट म्हणजे पार्सल राईड बसली आहे. 5 मिनिटं पिकअप पॉइंटला आलेलो आपण. अमाऊंट आहे 410 रुपये. धायरीतनं पिकअप आहे. आता पिकअप अजून बघितलं नाही, कस्टमरला फोन लावू आपण आणि पिकअप स्टार्ट केल्याच्या नंतर इथं फोटो टाकायला लागतो. तो फोटो टाकून आपण बघू आता काय होतंय काय नाही आपल्यासोबत. आता तर लपडं दिसायला लागले की लपडं म्हणजे काय की कस्टमरला फोन लावला आपण. कस्टमरला फोन लावला आणि कस्टमर सांगतोय की मी तर बुकिंग केलं नाहीये. रॅपिडोचं बुकिंग मान्य करतात, बुकिंग केली, हे केलं ते केलं, पण ते कस्टमर ज्याला फोन लागतोय तो म्हणतोय की मी तर बुकिंग नाही केलं. आता ही राईड 100% तरी 100%च कॅन्सल व्हायची शक्यता आहे. तर चला बघू आता काय होतंय काय नाही. मी कुणाची बुकिंग आहे, कुणी फेक टाकली आहे का, कारण दायरी गावातनं भरपूर मोठ्या बुकिंग असतात. ते फेक पण असू शकतात, त्याची गॅरंटी नाही. बघू आपण आता. 5 मिनिटांमधले 2 मिनिटं राहिले, 2.5 मिनिटांमध्ये जर फोन आला तिकडनं तर बघू, नाही तर डबल त्यांनाच फोन लावू. बाबा तुमचा नंबर दाखवते, तुम्ही कॅन्सल करा राईड, रॅपिडोचा ऍप चेक करा, बोलून त्यांना मग आपण बोलू आता काय होतंय काय नाही बघू. प्रकारे कस्टमरनेच कॅन्सल राईड मारलेली आहे, ग्राहक कॅन्सल. आणि कस्टमर आता म्हणत होता की मी बुकिंग केली नाही, तर राईड कॅन्सल झालेली. आता कशी झाली ते फक्त रॅपिडोला माहिती, आपल्याला कुणालाच नाही माहिती. चला बघू आता नेक्स्ट भाडं. दुसरं भाडं मोठं भेटलेलं पण कॅन्सल झालं, तर दुसरं कुठलं भेटतं हे बघू आपण. एक खरं सांगतो, नशिबात जर तुमचा धंदा असेल तर तो नशिबातला धंदा तुम्हाला कसाही मिळतो. मिळत नाही असं नाही, कसाही मिळतो कसाही. आता मी जस्ट 400 रुपयाची राईड माझी कॅन्सल झाली, तुम्ही बघितलं असतं. तर 405 रुपयाचा 410 रुपयाची राईड होती, मटरल राईड होते, तर ती कॅन्सल झाली. आणि आता जस्ट रॅपिडोनेच आपल्याला दिलेली आहे कम्प्लिटली 20 किलोमीटरची राईड. म्हणजे ही पण आहे तशी
त्या रेंजचीच आहे, 350-400 रुपयाच्याच रेंजची राईड आहे. तर चला सगळं आता पिकअप करू आपण. राईड नंबर 2 आणि चॅलेंज तर आपलं चालूच आहे. तर चॅलेंज प्रमाणे राईड होतात का नाही आणि धंदा होतोय का नाही ही गोष्ट आपण बघू 10:30 वाजता संध्याकाळी. 10:30 वाजता आपण हिशोब करणार आहे. तर चला चेक करू आता काय होतंय काय नाही. इन्कम जास्तीत जास्त होते. 354 रुपये. पर किलोमीटर. तर बाणेरवरनं म्हणजे बाणेरला आलोय धायरीमधनं. धायरीतनं बाणेरला याचे 350 रुपये भेटले. तर आत्ता वाजले 4:30 वाजलेले. 4:30 म्हणल्याच्या नंतर धंदा किती झालाय, एक 450च्याच घरात धंदा बी झालेला आहे. 4:30 वाजले, 4:30 धंदा बी झालेला आहे. तर याच्यापुढे 10-10:30 वाजूस तर आपल्याला किती धंदा भेटणार आहे 8 तासामध्ये वर्किंग मध्ये, तर आपण चेक करू आणि कळू द्या सगळ्या लोकांना की 8 तासामध्ये रिक्षावाला किती कमवू शकतो. आणि हा धंदा सगळा नशिबाचा भाग आहे. कारण की काही लोक ऑटो क्लिकर वापरतात, काही लोक भाडे बसत नाही, कुणाला भाडे वाजत नाही, असे भरपूर प्रॉब्लेम फेस करायला लागतात रिक्षावाल्याला. काही काही जागेवर रेट मिळत नाही, अशा प्रॉब्लेम येतात. त्या प्रॉब्लेम मधनं बी फेस करून जर होत असेल तर किती धंदा होऊ शकतो हे बघू आपण. तर अशा प्रकारे बुकिंग नंबर 3री पडलेली. 3री बुकिंग आहे बाणेर मधनं 18 किलोमीटरची. 18 किलोमीटरची हे मेन महत्वाचं नाहीये. मेन महत्वाचं आहे स्टुडंट राईड आहे. आता संध्याकाळचे 4:30 वाजून गेलेले, 5 वाजलेले. 5 वाजता कुठलं शाळा ना कॉलेज सगळं बंद असतं. त्याच्या स्टुडंट आयडीवर आम्ही कुठेही बागेत फिरण्यासाठी तर स्टुडंट आयडीवर आम्ही फिरू देऊ शकत नाही. हे माझा पर्सन आहे. चला आता तरी मला धंदा कव्हर करायचा आहे म्हणून मी चाललोय पिकअपला. तर चला बघू आता नक्की काय होतंय. कारण की काल पण आपण एक राईड कॅन्सल मारलीच होती आणि आज पण मारायची शक्यता आहे, पण ओटीपी न टाकता मारणार आता. आता कसं आहे ते किटकिट नाही लावून घेणार डोक्याच्या मागं. पहिलंच सांगणार की स्टुडंट राईड आहे. तर स्टुडंट राईड आहे तर शाळा कॉलेज पहिलेच कन्फर्म करणार, नंतरच पुढचे ओटीपी टाकला जाणार. तर फोन लावलेला आपण, कस्टमर म्हणलं येतोय, मॅडम येतो वाटते. काय किटकिट होती काय होती काय माहिती नाही. रॅपिडो आणि उबरने काय तसले काय बोलू नाही शकत. तसले कसले हेडचाळ चालू केलं त्यांनी की स्टुडंट राईड म्हणजे काय, आम्ही शिकतोय, आम्ही घर चालवतोय, आमचं घर चालवायचंय का आम्ही स्टुडंट राईड म्हणून दुसऱ्यांच्या पोरांना, दुसऱ्यांच्या ह्यांना शिक्षणामध्ये म्हणजे फिरण्यामध्ये आम्ही मदत करावी, ही कुठली योग्यता आहे, हा माझा प्रश्न आहे रॅपिडोसाठी. आत्ताचे रॅपिडोचे राईड म्हणून रॅपिडोसाठी, उबरचे ज्यावेळी असेल त्यावेळी उबरसाठी. एकमेव ओला आहे. ओला कधी स्टुडंट राईड काही नाही. रेट व्यवस्थित देतो, व्यवस्थित चालतो सध्याला. काय ते तिन्ही कंपन्या एकसारख्याच आहेत, तसं नका धरू की हे देते ते देते, तसलं काय नाही. सगळ्या तिन्ही कंपन्या भंगार आहेत. तर आता रेट देत आहे सध्याला म्हणून सांगण्याचा उद्देश की आता सध्याला ओला चांगलाय आणि ह्याच्यात 10 दिवस आधी ओलाच भंगार होतं. ఓటీపీ 7955. यह स्टूडेंट ऑटो राइड है, कृपया कस्टमर का स्टूडेंट आईडी कार्ड चेक करें. बस जवळ. का कॉलेज चालू रहता है स्टूडेंट आईडी? हाँ, एक से मेरे को भी पूछना पड़ेगा ना आगे, पूछ के. रविवार का कॉलेज कौन सा चालू नहीं रहता, हमारा रहता है तो सिम्बासिस तो टैग करके पूछना पड़ेगा. हॉस्टल है भैया ये. तो हॉस्टल नहीं, कॉलेज कॉलेज हॉस्टल सब किसी में है. देखो कॉलेज आईडी है. हाँ. इधर सिम्बोसिस लॉस इन स्कूल. मेरे को टैग करना पड़ेगा ना. मतलब मैं समझी नहीं. मैं सोशल मीडिया पे हूँ. आपण स्टुडंट राईड होते, घेऊन आलो होतो स्टुडंट राईड. त्यांना इथं आल्यानंतर लॉजिक मध्ये एक प्रश्न विचारला फक्त, आज वार कुठला आहे? ते म्हणले रविवारी स्टुडंट राईड तुमचं कॉलेज चालू आहे का? ते म्हणले हॉस्टेल आणि कॉलेज एकत्र आहे.
म्हणलं हॉस्टेलसाठी हे नाहीये म्हणलं, हे कॉलेजसाठी हे म्हणलं, फक्त पेपर साठी आहे म्हणलं. हे काय तुम्हाला काय बागेत फिरण्यासाठी असं गोष्टीला नाहीये. तर त्या म्हणलं मग मला 300 रुपये दाखवत होतं. म्हणलं 300 रुपये नाही दाखवू शकत म्हणलं. 310 रुपये त्यांनी पे केले आणि आपल्याकडे 310च होते, ते 305 रुपये झालेले. 310 रुपये त्यांच्याकडे कॅश केले, म्हणजे ऑनलाईन घेतले. चला बघू आता दुसरी राईड पडली रॅपिडो. आता रॅपिडो नक्की नेतोय कुठं हे बघू आपण परत. तर अशा प्रकारे बघू आता आपण. ही राईड स्टुडंट राईडच असं मला वाटतंय, पण आता बघू आपण स्टुडंट राईड आहे का नाही मला माहिती नाही. चेक करू आपण आता. ही पण मॅडमच आहे. 8707 यह स्टूडेंट ऑटो राइड है, कृपया कस्टमर स्टूडेंट का राइड है। स्टूडेंट आईडी कार्ड चेक करें। जिमखाना रोड, डेक्कनचा बस स्टॉप आहे नेटला. दोनशे ऐंशी, दोन SMS. मोळे झालं, मोळे. आता का झालं मोळे? कारण की आपण तर मीटर नाही आणलं. मीटर झालं 280 15 किलोमीटरला. आपल्यासोबत मोळे झालं. त्याचं कारण काय होतं की मीटर झाले 280 आणि ऍपने दाखवले 279. म्हणजे ऍप थोडं गोल फिरून दाखवत होता आणि आपण शॉर्टकटने आलो होतो. दाखवतो 16 दाखवलेलं, तरी ट्रॅफिक थोडंसं लागलं जास्त. तरी स्टुडंट राईड असून पण तेवढी अमाऊंट दाखवली. जर स्टुडंट राईड नसती तर किती अमाऊंट दाखवली असती हे मला बघायचं होतं. पण जाऊ त्याचं झालं. बुकिंग भेटली, पैसे भेटले, सगळं झालं. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली आहे आणि किती वेळ लागणार आहे बुकिंग वाजण्यासाठी. हो, जे चॅलेंज घेतलंय गाडीच्या खाली उतरायचं नाही, ते चॅलेंजमुळं पाटण आणि मांड्या भरपूर त्रास होतो. आताचे 6:40 झाले. आपल्याला 10:30 पर्यंत आपल्याला एका जागेवर बसायचं. 10:30 पर्यंत आपण हलवू शकत नाही. काही खायचं असेल तर खाऊ शकणार नाही. नाश्ता नाही, चाय नाही, पाणी नाही, काहीच नाही. थंड नाही, गरम नाही, काय नाही. तर चला बघू हा चॅलेंज आपलं कसं जातं. या चॅलेंज प्रमाणे कितीपर्यंत टार्गेट कव्हर करू शकतो हे बघू आपण. चला पडली पुढची राईड, लगेच भेटली. पुढची राईड आहे 21 किलोमीटरची. आता 21 किलोमीटर नक्की कुठं चाललंय हे आपल्याला माहिती नाही. ऑटोक्लिकरने उचलली, रॅपिडोलाच उचलली. आणि रॅपिडोच्याच मागे ऑटोक्लिकर असा हात धुवून लागले ना, रॅपिडो माझ्या मागे लागले आणि ऑटोक्लिकर रॅपिडोच्या मागे लागले. असला खेळ चालू आहे आता सध्याला. आता त्यांनाच इथलं पिकअप आहे. चला पिकअप करू पहिला आणि नक्की कुठं जातोय हे बघू. सांगितलं ते ट्रॅफिक 358 रुपये दाखवतोय. हा 358. हा देते हा आहे तर सुट्टे आहे. आपल्याला धानोरीतनंही मोठा आकडा भेटलेला आहे. चला तर बघू आता कितीचा आकडा आहे आणि कुठं जातोय नक्की. अशा प्रकारे तो आकडा कॅन्सल बी झालेला आहे. अंदाजसरी 9 आलेलं, म्हणजे माझ्या एरियातली राईड होती. पण काय करू शकतो आता आपण, ह्याच्या पुढे काय करू शकतो का? काहीच नाही. क्लिअर ड्रॉप झाला. दिनाथ मंगेशकरून धानोरीला यायचे आपल्याला, कम्प्लिटली दिघीला यायचे. धानोरीमध्ये दिघीला यायचे आपल्याला भेटले 300 दाखवलेले, 300 350 दाखवलेले. कस्टमरने 400 रुपये दिले आपल्याला. आणि आता धानोरीमध्ये, धानोरीत आपली एक राईड तर कॅन्सल झाली. आता याच्या पुढची राईड आपल्याला नक्की कुठली पडेल का नाही मोठी बुकिंग, हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर चला बघू किती वेळ लागतोय. 8:30 वाजलेले आहेत. अजून 2 तास आपल्या चॅलेंजेसचे राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये गॅस तर आहे, अजून 3 कांडे आहेत. त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम गॅसचा नाही येणार. फक्त चॅलेंजेस मध्ये अजून आपण गाडीच्या सीटच्या खाली अजून उतरलो नाही आणि आपल्या शब्दाला किंमत आहे. आपण शब्द जो बोललेला आहे, चॅलेंज आहे, तर ते चॅलेंज पूर्ण करतोय. असं नाही की बाबा कॅमेरा ऑफ आहे, मी खाली चाललोय, तसले शब्द नाही आपला. आपली नियत तशी नाही. आपली नियत साफ आहे. चॅलेंज घेतलंय, चॅलेंज पूर्ण करायचंच. काही प्रॉब्लेम आला तरी चालेल. आणि जर प्रॉब्लेम कुठल्या ह्यानी मी गाडीच्या खाली उतरलो तर चॅलेंज फेल झालं म्हणून मी क्लिअर सांगेल
की असं नाही की खोटं बोलून चॅलेंजेस तुम्हाला खोटे धरून नाही चालणार. रिअल हे आणि रिअल वरच चालणार आपण. तर अशा प्रकारे आपल्याला लोहगाव रोड एअरपोर्ट पडली अंदाज तरी. तर चला बघू आता किती होतात एअरपोर्टचे. एअरपोर्टला अर्धा तास जात होते, आता आलोय आपण पिकअप लोकेशनला. तर किती होणार आहेत हे बघू आपण आता. आणि चॅलेंज अजून 1 तास आहे. आपण अर्धा तासाच्या 1 तासाच्या घरात आपण एकाच जागेवर बसलोय. आपल्याला कुठली बुकिंग एवढी बसली नाही, एक बसलेली कॅन्सल झाली. तर आता ही बसली तर ही चला करू पिकअप आणि एअरपोर्टच्या इकडे जाऊन विमाननगर मधनं एखादा आकडा घेऊन आपल्या घराकडे जाऊ शकतो आपण. आज कसाही रविवार आहे, मॉल बिल कडनं आपल्याला भेटूच शकत नाही. तर धानोरी मधनंही काढू शकतो. जर धानोरी निघली, लोहगाव बिगाव निघली तर तिकडे बुकिंग काढू शकतो आपण. तर चला बघू आता नक्की कुठं जातोय नक्की आपण. 0873. 0273 चला तर अशा प्रकारे आपला ड्रॉप झाला आणि ह्या पण कस्टमरने आपल्याला 200 रुपये दिले. 200 रुपये आणि दोन्ही कस्टमरने, एका कस्टमरने 50 रुपये एक्स्ट्रा दिले, 40 रुपये. दुसऱ्या कस्टमरनी आपल्याला एक 40 रुपये ह्याने बी एक्स्ट्रा दिले. 2 कस्टमरने 40 रुपये 80 रुपये प्लस दिलेत. तर चला बघू आता आपण नेक्स्ट राईड कुठली उचलतोय, कारण की उबर सेपरेट बुकिंग टाकायला लागले. सेपरेट बुकिंग म्हटल्याच्या नंतर आता कुठली भेटल हे बघू आपण. आणि एअरपोर्टच्या आतमध्ये बघायला गेलं तर भरपूर गर्दी आहे, आतमधनं आपण पिकअप करू शकत नाही. तर नेक्स्ट राईड कोणसी रहेगी अपनी हे देखते हम. ठीक आहे, आता जस्ट फ्लाईट आली अंदाज तरी. फ्लाईट आली म्हटल्याच्या नंतर टेन्शन फ्री. आता आपण बाहेर जाऊस तर आपल्याला एकतरी बाहेर गेल्याच्या नंतर एक तरी भेटू शकतो, त्याची गॅरंटी वाटते. चला तर बघू आता कुठली भेटल का नाही. खराडी बिराडी इकडचंच पडतंय सगळं. नेक्स्ट आपण एअरपोर्टला आहे. एअरपोर्टला पण आपलं चॅलेंज चालू आहे म्हणून आपण आपल्या गाडीच्या खाली अजून उतरलो नाहीये. ही अजून चॅलेंजला आपला अर्धा तास बाकी आहे, 35 मिनिटं बाकी आहेत. 35 मिनिटाच्या नंतर आपण गाडीच्या खाली उतरून भाडे हुडकू शकतो. 35 मिनिटं आपण गाडीच्या खाली उतरू शकत नाही. त्याच्यामुळं इथनं निघून गेलेलंच वाटतंय बरं. एअरपोर्टला काही भाडे वाजत बी नाही, वाजली तर काही कामाचे वाजत नाही. काय करावं काहीच कळणार. पिकअप लांब लांब आहे. आता जस्ट स्वारगेटला आलेलं. स्वारगेट आलं आणि त्याला काय ते का म्हणते, पुणे एअरपोर्ट पासून स्वारगेट पर्यंत त्याला 150 रुपये जायचंय. 150 रुपये तर शक्य नाही. तो म्हणतो सीटा टाका जावा, काही टाका जावा, घेणं देणं नाही आपल्याला. आपल्या मीटरने भेटलं तर भेटलं, एकटं घेऊन जायचं, नाही तर घ्यायचंच नाही. डोक्याला किटकिट नको. अशा प्रकारे आपलं टार्गेट खतम झालेलं आहे. आणि आपल्या वॉलेट मध्ये बघायला गेलं तर अकाउंट मध्ये 1150 रुपये आहेत आणि वॉलेट मध्ये 700 रुपये, 600 रुपये धरा, म्हणजे 1700 रुपये धंदा टोटल झाला. त्याच्यातला गॅस जाईल 250 रुपयाचा गॅस धरा आणि 250 रुपयाचा गॅस 1500-1600 रुपये, 1400 रुपये फिक्स धरा. त्याच्यापुढे आता अजून ती आपण धंद्यावरच आहे. तर टोटल घरी गेल्यावर करणार आहे किती नाही काय, फक्त अंदाज दिला की 8 तासामध्ये एवढा झालेला आहे. चल आपण आऊन तर आऊनच्या पिकअपच्या इथं आलोय. कस्टमर आता एवढ्याच पॅरेग्राफ मध्ये कस्टमर आहे. तर चला कन्फर्मेशन करू की कस्टमर कुठे आहेत. आणि एवढ्याच पॅरेग्राफ मध्ये तरी आहेत, कुठे आहेत काय माहिती. वन एट फाइव 1851 हाँ. आपलं टार्गेट बी कम्प्लीट झालं आणि धंदा बी जास्त बऱ्यापैकी झाला. आत्ताचं भाडं होतं 277 रुपये आणि दाखवले ते 62 रुपये, काय 10-5 रुपये इकडे तिकडे झाले. एवढा फरक नाही पडला या भाड्यांमध्ये. आता हे सकाळनगर मध्ये, आता सकाळनगर मध्ये आहे आपण एक कांडी गॅसवर. आता प्रश्न पडतो एक युटर्न मारून आपलं गोखलेनगरकडे जावं का इकडे युटर्न मारून बावधानकडे घुसावं. बावधानकडे गेलं तर बुकिंग भेटायची शक्यता नाही, गोखलेनगरकडे गेलं तर बुकिंग भेटायची शक्यता थोडीफार आहे. तर मला वाटतं गोखलेनगरकडे जावं. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली मिळती का नाही. 11 वाजलेले संध्याकाळचे.
किती किलोमीटरचे? फक्त नांदेडसाठी 12 किलोमीटर पर्सनली आलेले 350 रुपये. चला पटकन पिकअप करू याला. गॅरंटी करा जर पिकअप नाही झाला तर सरळ एमटी घरी निघून जाणार. आता नाही बघणार कारण 11:30 वाजून गेले. 12 किलोमीटरला 350 रुपये मिळतात. 350 रुपये. चला तर बघू पिकअप होतोय का नाही. झाला तर आपलं नशीब, नाही झाला तर मग कस्टमरचं नशीब, आपण निघून जाणार. आपला धंदा असा बी तसा बी लेवलला आहे तसा. एवढा बी लो नाही आणि एवढा बी कमी नाहीये. त्याचं एवढं टेन्शन घेण्याचा हे नाहीये, पॉइंट नाही आता आपल्याकडे. झाला भेटलं तर नशिबामध्ये आपल्या चांगलं होतं म्हणायचं, नाही भेटलं तर नशिबात नव्हतं म्हणायचं, गप घरी निघून जायचं. कारण 11:30 वाजलेत. 11:30च्या नंतर तुम्हाला बुकिंग भेटणार नाही, मला आधीपासून माहितीये. पण भेटलीये तर ही कशी भेटलीये ते फक्त उबेरच सांगू शकतं. पडाल ग्रुप पडाल. ओटीपी नाही नाही 8439. हा बाय बाय. सी यू. कॉल करू नका ना. नोव्हेंबरच्या तुझी पैसे पाहिजे आणि सीची एक्झाम 346 फिगर है. एक्शन करती हूँ. स्कैनर भी चाहिए. 350 ना. हो. ना आपला झाला ड्रॉप. आपला फायदा भरपूर झाला. फक्त 10 किलोमीटर काय 10 किलोमीटरला 350 रुपये कस्टमर पे करून गेले. कस्टमरला म्हणजे काहीच माहिती नसतं किती रुपये रेट आहे, किती काय आहे, किती रुपयाने जातो रिक्षा, काय काहीच घेणं देणं नाही. त्यांना फक्त घेणं देणं काय माहिती का, ऍप्लिकेशनला दाखवतंय आम्ही रेडी येते येण्यासाठी. एवढे कस्टमर येड्या झालेत ना येडे. आरटीओने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. कारण की आता ह्या ट्रिपमध्ये माझा फायदा झालाय, पण काही ट्रिपमध्ये माझं नुकसान पण होतं. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की एक परीने रेट द्या आणि कुणाला लूट नको, कुणाची मार नको, काय नको. कसं आहे 2 रुपये एक्स्ट्रा भेटलं सगळ्यांनाच बरे वाटतात, कुणाला बरे वाटत नाही तसं नाही. पण कुणाचे घेतल्यामुळं आपण चांगलं हे म्हणू शकत नाही. चला अशा प्रकारे आपलं चॅलेंज कम्प्लीट झालं. आणि आजचं चॅलेंजचं टायमिंग 12 वाजलेत, म्हणजे 10:30ला संपला होता. 9.5 तास कंटिन्यू गाडीच्या सीटवर बसून आहे. मी उठलोच नाहीये आणि उठू दिलंच नाहीये मेन महत्वाचं. तर 9.5 तास कंटिन्यू गाडीवर बसून किती झाला असेल धंदा. आणि सगळ्यांनी लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ, चॅलेंजेस व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहणार आहेत आता. तर सबस्क्राईब करून ठेवा नक्की आठवणीने. तर चला आपण थोडा वेळ टोटल बघू आता टोटल किती झाली आपली. जास्त धंदा कशाने दिला बघू. चला आपण आता हे आहे ओला. 12च्या नंतर झाले नाही. 12 ओला नाही काही कसं काय दिली. अरे ओला नाही काही नाही दिली. अरे वा, ओलाची एकही बुकिंग नाही, एकही नाही. आणि उबेर दादाने फक्त 883 रुपये दिल्यात. प्रश्नचिन्ह आहे बाबा. 883 धंदा झालाय का नक्की. आणि आपल्या रॅपिडो कॅप्टनने किती दिलाय आता लास्ट, त्याच्या भरोशावरच आहे आपण. फक्त 1274 रुपये घ्या कुसळ. 1274 रुपये 74. म्हणजे धंदा किती दिसतोय, 1900 रुपये. 1900 आणि बाहेरचे भाडे कुठले मारलेत का आपल्याला आठवत नाहीये. पण 1900 रुपये म्हणलं तरी बरे आहेत.